अहो एवढं सगळं करायची काय गरज होती? याची काय गरज होती? आणि तुझ्यासारखा स्वच्छ मानाचा माणूस जर इलेक्शनला उभा राहिला असेल तर आमची तर इच्छा आहे तू नगरसेवक नाही नगराध्यक्ष व्हावं. बाकीचे उमेदवार तर काय रे सत्यदादा, एकमेकांवर चिखलफेक करतात. तू जर आलास तर आमची सर्वांची कामं करशील आणि म्हणूनच आमचा सर्वांचा तुला पाठिंबा आहे सत्यदादा. यासाठी आम्ही म्हणतो एकच वादा सत्यदादा, एकच वादा सत्यदादा. हे बघा, तुमच्या सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो मी. लय लय धन्यवाद बघा तुमचे, मला लय बरं वाटलं. चला येतो. सत्या, बघितलं का या सातारच्या लोकांचं सातारच्या वाघावर किती प्रेम आहे. आणि ही सगळी मी जमवलेली माणसं नाही येतात, नाहीतर उगाच माझ्यावर बुरबुर करशील. अरे सत्या कसं आहेस? विसरलास का छोट्या कार्यकर्त्याला? तुला कशाला विसरू? या बसा. बसा. काय काय काम होतं मम्मी साहेब? सत्या किती बी आवडीचा नेता असला तरी त्याचं नाव घेऊन काही लोक पोट भरणार नाही. तेव्हा त्यांचं पोट आपण भरायचं. म्हणजे काय करायचं? सपने हे पैसे तुला. आणि ही बाकीची जी आहेत नाही ती समजे मतदाराच्यात वाटायची. अहो पण मम्मी साहेब हे रिस्की काम आहे. गावलं बोलू ना तर अवघड होईल बरं का. तुम्ही काही नुसतं चांगला पिंडानं वाढला का रे? खुया टाळक्याचं. ही पैसे असे थेट नाही द्यायचे. आधी आपल्या प्रभागामध्ये जायचं, तिथं किती बाया आहेत बघायचं. म्हणजे जेवढ्या बायका असतील तेवढ्यांना आपण साड्या वाटप करायच्या. ज्या लोकांना दारू आवडती, मटण आवडती, त्यांना दारूच्या मटणाच्या पार्ट्या द्यायच्या. ज्याला ज्याला जी जी आवडतं त्याला त्याला ती देऊन टाकायचं. आणि समजात महत्वाची गोष्ट का आपलं चिन्ह काय आहे? चप्पल. तेव्हा काय करायचं? समजांच्या घरामध्ये का नाही फेरी स्लीपर वाटून टाकायचा. फेरी स्लीपर. पण फक्त अट एकच ठेवायची का मत फक्त माया सुरवेला द्यायचं. दिसली चप्पल दाबा बटन, दिसली चप्पल दाबा बटन. कळलं का सपने? ठीक आहे, होईल का? येतो. येऊन येणार का? मम्मी शिवाय हात कोण? येऊन येणार का? मम्मी शिवाय हात कोण? बापूंची लय कृपा आहे आपल्यावर. साहेब या पैशांचं करायचं काय? प्रत्येक माणसाच्या तोंडात फक्त एकच नाव असलं पाहिजे. हे म्हणजे सयाजी मुकादम. ना सत्य सुर्वे ना माया सुर्वे. अख्ख्या साताऱ्यात आपलीच म्हैस फिरायला पाहिजे. प्रत्येक घरातला प्रत्येक मतदार ऐकत घ्या. मायलेकाचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे. सत्याला बसली लोकांची कामं करेल जी मात्र आपल्याच बुडाखाली असली पाहिजे. आधी नगराध्यक्ष, मग आमदार, मग मंत्री,
असंच पुढं जायचं आणि त्या दोघा माय लेकांना आपलं गुलाम बनवायचं. अरे काय मंजूताई, कुठे दौरा आज? निवडणुकीच्या सभा आहेत ना, तिथं चालले बंदोबस्त. सभा? मला बोलवलं सुद्धा नाही. असू दे, पण अगं त्या सभेत आपला सत्यादादा काय हिरो सारखा दिसत होता. हा, काळ्या जिप्सीवर असा ताट उभा राहिला होता. भाषण तर काय केलंय, एकच नंबर. अगं ऐकतच बसावं वाटत होतं. अगं मी तुला सांगतो, विजय ना आपला सत्यादादाचाच आहे बघ. तुझ्या तोंडात साखर पडत आणि तुझं लगीन बी लवकर हो. नाही ना, आधी धुराळा सत्यादादाच्या विजयाचा, मग माझ्या लग्नाचा. रिक्षा चला चला. दादा थांबा गाडी. हे तर मम्मीचे कार्यकर्ते आहेत ना, तिथे काय करते? वळून घ्या गाडी, चला. घे रे पटकन घे.
एकदा सत्याच्या कानावर घालू का सगळं? नाही नको, मी मम्मी साहेबांवर संशय घेते असं वाटेल तर. हॅलो, बोला की वहिनी. हॅलो बलमा, ऐक. हा. काय सांगताय? होय अरे, ऐक, मी तुला लोकेशन पाठवते, तू पटकन येते. हा ठीक आहे. शंभर टक्के मम्मी साहेबाचे कार्यकर्ते. मला वाटते मतदार विकत घ्यायसाठी करत असणार आहे. अरे पण चुकीचं आहे ना हे, बेकायदेशीर कारवाई करावी लागेल. भाऊनी, तुम्ही नका कारवाई करू. तुम्ही जर कारवाई केली तर मम्मीला काय वाटेल माहिती का, तुम्ही मुद्दाम करताय, आणि सत्याला वाटत तुम्ही मुद्दामच करताय. सत्याला वाईट वाटणार मग ह्या सगळ्या गोष्टी. बलमा, अरे माझ्या वरिष्ठांनी मला स्पष्ट सांगितलं, तुझा नवरा किंवा सासू यातल्या एकानं जरी कायदा मोडला ना तर ते मला दोषी धरणार आहे. आता जर सत्याला मी हे सगळं सांगितलं तर त्याला पटणारच नाही, आणि जरी समज पटलंच तर तो मम्मी साहेबांशी कायमचं नातं तोडून टाकू. आता काय करायचं? माझ्याजवळ पाहिजे. दारूच्या बाटल्यांची विल्हेवाट आजच लावायला पाहिजे, नाहीतर उगाच गडबड होईल. बोल बोल. हॅलो वहिनी, तुम्ही सांगितलेली सगळी व्यवस्था करून ठेवली, पोरांना पण सांगून ठेवले. मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता लगेच न्यायला येतोय. लवकर ये. हा आलोच. हो भारती मॅडम, झाली की ड्युटी? घरी जायचं नाही का? हो हो, आवरलंच आहे माझं. मंजू, अगं तुला नाही निघायचं का? नाही म्हणजे आवरायला नाही घेतलंस अजून? भारती मावशी, मला थोडं काम आहे. हो, परत बंदोबस्ताची ड्युटी लागलं करता येणार नाही ना, तेच करते. लका 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 लका. बरं, वेळेत जा घरी, येते. काय रे पप्या? काय नाही सत्य दादा. वाघमारे, चला निघूया. सत्या, तू इथं कसं काय? मला वाटलं निवडणुकीच्या कामात बिझी असशील. अहो वाघमारे मॅडम, सगळी कामं करून आलोय मी. आणि कसं आहे, मला जगातली किती बी कामं असली तरी बायकोला ड्युटीवरनं घरी नेणं ही माझी 12 महिन्यांची ड्युटी आहे. चला. म्हणजे तू तुझी सगळी कामं सोडून मला न्यायला आलायस? हो, सोडून नाही वाघमारे, सगळी कामं उरकून तुम्हाला न्यायला आलोय. चला. सत्या, मला लई काम आहेत अजून. म्हणजे दिवसभर बंदोबस्ताच्या ड्युटीत करायला जमत नाही ना. तू जा, मी आवरून येते, मला उशीर होईल. तू जा. नाही नाही, तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमची कामं आवरून घ्या, तोपर्यंत मी पप्याच्या टपरीवर थांबतो. अरे मला वेळ होईल सत्या. वाघमारे, किती पण वेळ होऊ दे तुम्हाला, मला काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही तुमची कामं आवरा, मी आहे बाहेर. आवरा लवकर. अरे सत्या,
हा हे झाले. मम्मी काय झालं, कोणाला फोन लावतो एवढा? सपनी अगं त्या कार्यकर्त्यांना पैसे दिले होते ना काम करायला, ते काम झालंय की नाही विचारायला फोन करते, तर फोन उचलून झालेत माझा. पैसे तर गायब केले नसते ना त्यांनी. बया मी असतील. मम्मी साहेब येऊ का? ए अरे काय खोट टाकायचं तुम्ही? हा काय डोक्याचा भाग आहे का नाही तुम्हाला? मी किती वेळ झाला तुम्हाला फोन लावते, तुम्ही फोन का उचलला नाही? पैसे वाटले का खाल्ले तुम्ही? असं काय म्हणता मम्मी साहेब? हा आम्ही का तुम्हाला तसली माणसं वाटलो काय? हा एक पैसा बी खाल्लेला नाही. त्या बघा सगळा हिशोब या कागदात आहे. वार्डातल्या बायकांना साड्या, त्याच्यानंतर बाकीच्यांना दारूच्या क्वार्टर, त्याच्यानंतर आपलं ते मंडळांना साऊंड सिस्टीम, त्याच्यानंतर तरुण पोरांतर मटणाच्या पार्ट्या, आणि एवढंच नाही वार्डातल्या बारक्या पोरापासून म्हातारा माणसापर्यंत सगळ्यांना चपल्या वाटल्यात, आणि अजून एक ट्रक भरून माल आपल्या गोरांना उतरून ठेवलाय. त्या सगळ्या पैशाचा हा हिशोब. तुम्ही आता काही काळजी करू नका, आपलं काम एकदम फिट होत आहे बघा. म्हणजे काम एकदम फत्ते झालं म्हणायचं. सपने म्हणजे आता ही समधी माणसं माझ्यापासून उभी राहणार, आणि मग समधीकडे दिसत चप्पल 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 चप्पल, समधी कसं चप्पल 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 चप्पल. हे घ्या तुमचं बक्षीस. असेच पैसे समजांपर्यंत पोचले पाहिजेत काय? आणि हा समजाने सांगितले ना, त्या चप्पलला मतदान करा, चप्पलला मतदान करा, तसं तुम्ही मतदान करा. विषय का? चला मम्मी साहेब, अजून काय काम असेल तर सांगा. येतो. माया काय चाललंय हे, आणि कसला कागद आहे तो? ती आता इलेक्शनची कामं सुरू आहेत ना, तेव्हा ती मंडळांना देणग्या, होतकरू, गरीब लोकांना आर्थिक मदत, त्याच्यानंतर म्हणलं तर सोशल वर्क चालू आहे, त्याच कागद आहे. हो माया तो कागद इकडे दे, मला बघू देत काय आहे त्यात. माया तो कागद दे माझ्याकडं. म्हणजे मगाशी मी जे काय ऐकलं ते सगळं या कागदात लिहिलेलं आहे. तू मतदारांना विकत घ्यायला निघालीस. माया अगं कळतंय का तुला तू काय करतेस ते? तुझ्या या अशा वागण्यामुळं तिकडं सत्याच्या इमेजला किती धक्का पोहोचेल. अगं त्याच्या पक्षाची किती बेइज्जती होईल. लक्षात येतंय का तुझ्या? ती नाही, तसं काय नाही चित्रकार, तुमचं काहीतरी गैरसमज होते. नाही, आता मला गप्प बसून चालणार नाही. ही गोष्ट मी सत्याला सांगणार, त्याच्या कानावर तर ही गोष्ट गेलीच पाहिजे. चित्रकार ऐका माझा, तुम्ही सत्याला फोन लावू नका. फोन कट करा चित्रकार. सत्याला तर फोन मी करणारच आहे, कारण आता पाणी डोक्यावरनं गेले. चित्रकार फोन लावू नका सत्याला. माया माया सोड, माया हात सोड, तुला सांगतोय. माया माया हात सोड. चित्रकार तुम्ही जर सत्याला फोन लावला ना तर गाठ माझ्याशी सांगून ठेवते. काय करणार आहेस तू? जा, तुला काय करायचंय ते कर, पण मी सत्याला सांगितल्याशिवाय राहणार नाही. चित्रकार सत्याला फोन लावू नका तुम्ही, नाहीतर मी माझ्या जीवाचा बरं वाईट करून घेईल. असं दुसऱ्याला मारणारी स्वतः कधी मरत नसते. ही धमकी मला देऊ नकोस. जा, तुला काय करायचंय ते कर. बघा पप्पा, कट करा की फोन. खरंच जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेतील त्या. नका लावू फोन, कट करा की. काही नाही करणार ती. सत्या फोन उचल. हो नाही, तुम्हाला असं वाटतंय बघा खरंच करून घेतील काहीतरी त्या. थांबा की पप्पा.
सत्या फोन उचल. मम्मी पप्पा बघा. मम्मी हो काय करताय? काय करताय? सपने बघा. सपनेमध्ये नको तू. मम्मी अहो डोक्यात राग नका घालून देऊ आता. टाका बरं, टाका तू टाकू. मम्मी टाकू दे सुरी. माया माया काय पोरकटपणा चाललाय हा? हे बघ माया, तुझे जे हे काळे धंदे चाललेत ना ते सत्याच्या कानावर गेलेच पाहिजेत. फोन लावायचा ना तुम्हाला सत्याला? लावा फोन. मग बघा ही सुरी माझ्या हातात कशी फिरते ती. माया उगाच वेडेपणा करू नको. आण तू माया तुम्ही. मम्मी अहो रक्त आलंय, रक्त आलंय. पप्पा अडवा ना त्यांना. माया थांब, माया थांब. नाही करत मी सत्याला खूप. तो चाकू काढ, चाकू काढ बाजूला. चित्रकार हात लावला का तुम्ही? चित्रकार माया चाकू बाजूला काढ. मी सत्याला नाही फोन करत. ऐक माया, वेड्यासारखं करू नकोस. चाकू बाजूला काढ. काढ चाकू बाजूला. माया तुला जर वाटत असेल ना की हे काळे धंदे करून तू निवडणूक जिंकशील तर हे कधीच शक्य होणार नाही. मम्मी 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 थांबा, हळदांचे. हा सत्या बी अचानकच आला. काय भाषण केलं होतं त्या दिवशी. जिप्शीवर तांबून असलं हिरो सारखा तांबला होता तो. अरे लोक कसली येडी झाली होती माहिती का? अरे तुला सांगतो अख्ख्या साताऱ्याच्या लोकांनी का नाही निवडणूक मनावर घेतल्यात ती फक्त फक्त तुझ्यामुळं. एक तर ते काय भाषण नव्हतं आणि ती काय एंट्री नव्हती हिरोचा. ते पोस्टर पाठल्यावरनं मांडत होते. त्यांना समजून सांगत होतो मी. ए बलमा, बलमा इकडे काय करतो? अरे काय नाही, असं चालतो. तू इकडे काय करतोय? अरे मी ते चहा प्यायला आलतो.